चला मित्रांनो, रेडी आहात का? आपण पुढच्या ॲडजस्टमेंट बघणार आहोत आता. टोटल 28 ॲडजस्टमेंट झाल्या होत्या आपल्या. पुढच्या ज्या ॲडजस्टमेंट आहेत त्यासुद्धा खूप इम्पोर्टंट ॲडजस्टमेंट्स आहेत मित्रांनो. खूप इम्पोर्टंट म्हटलं तर काय खूप इम्पोर्टंट ॲडजस्टमेंट्स कारण या ॲडजस्टमेंट्सला म्हटलं जातं हिडन ॲडजस्टमेंट्स. ओके. शेवटच्या 5 ॲडजस्टमेंट्स असतील आपल्या या. पण हिडन ॲडजस्टमेंट आहेत खूप महत्त्वाच्या ॲडजस्टमेंट्स आहेत आपल्या बघा. हिडन ॲडजस्टमेंट्स आहेत टोटल. एक-एक करून बघूयात मित्रांनो आपण सर्व ॲडजस्टमेंट्स. चला. काही हिडन ॲडजस्टमेंट्स आहेत आपल्या त्या बघायच्यात आपण. पहिली ॲडजस्टमेंट असणार आहे आपली याच्यामध्ये 10% बँक लोन. सर याच्यात हिडन काय आहे? हे 10% दिसतंय ना? नाही मित्रांनो. तरी सुद्धा हे काय आहे? हिडन आहे. ही आपली हिडन ॲडजस्टमेंट असणार आहे बघा. आपण ना बँकेकडून लोन घेतलंय ज्याचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10%. हे 10% काय आहे? रेट ऑफ इंटरेस्ट. ओके. याचे 2 इफेक्ट जातील मित्रांनो. सिंपल इफेक्ट आहेत 2. मला सांगा आपण बँकेकडून लोन घेतलं. आपण बँकेकडून काय केलेलं आहे? लोन घेतलेलं आहे. त्याच्यावर इंटरेस्ट भरतोय. बिझनेसची इन्कम आहे का बिझनेसचा खर्च आहे? पहिलं तर ही गोष्ट क्लिअर करा. येस, काय आहे? बिझनेसचा खर्च आहे. मग इंटरेस्ट ऑन बँक लोनचा पहिला इफेक्ट कुठे जाईल हो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. पहिला इफेक्ट कुठे जाणार मित्रांनो याचा? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कोणत्या साइडला? डेबिट साइडला. आणि दुसरा इफेक्ट बँक लोन कुठं असतो? बॅलन्स शीट मध्ये. मग याचा दुसरा इफेक्ट जाणार बॅलन्स शीट लायबिलिटीज साइड. बॅलन्स शीटच्या कोणत्या साइडला जाणार मित्रांनो याचा दुसरा इफेक्ट? लायबिलिटीज साइडला. कशात ऍड करायचं काय नाही आपण बघूया डिटेल मध्ये नंतर त्या गोष्टी. त्यानंतर आहे 12% इन्व्हेस्टमेंट. आपण कुठेतरी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. मग त्या इन्व्हेस्टमेंटवर रेट ऑफ रिटर्न किती आहे? 12% आहे. ओके. बघा मित्रांनो म्हणजे आता इथे या ठिकाणी काय होतंय? आपल्याला इंटरेस्ट भेटतोय. इथे काय होतंय? आपल्याला इंटरेस्ट भेटतोय. मग आपल्याला इंटरेस्ट भेटतोय तर ही आपल्या बिझनेसची काय आहे? इन्कम आहे. मग बिझनेसच्या इन्कमचा पहिला इफेक्ट कुठे जाईल हो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. कुठे जाईल हो याचा पहिला इफेक्ट? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कोणत्या साइडला? क्रेडिट साइडला जाणार. आणि दुसरा इफेक्ट मित्रांनो इन्व्हेस्टमेंट कुठे जाते? बॅलन्स शीट कुठे जाते? बॅलन्स शीट. कोणत्या साइडला जाते बॅलन्स शीटच्या? असेट साइडला. बॅलन्स शीटच्या कोणत्या साइडला जाणार? असेट साइडला याचा दुसरा इफेक्ट जाणार. ठीक आहे. चला मित्रांनो पुढे आहे रेंट फॉर 10 मंथ्स. काय म्हणतंय ब्रॅकेट मध्ये? फॉर 10 मंथ्स. वर्षभरामध्ये महिने किती आहेत? 12. पण यांनी रेंट किती महिन्याचा पेड केलेला आहे? 10च महिन्याचा रेंट पेड केलाय. म्हणजे याचा अर्थ काय होतो? अजून 2 महिन्याचा रेंट देणं बाकी आहे. आउटस्टँडिंग आहे. मग मित्रांनो याचे 2 इफेक्ट जातील. रेंट म्हणल्यावर कुठं जातो पहिला इफेक्ट याचा? रेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला जाणार. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कोणती साइड जाणार हो? डेबिट साइड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठे जाणार? डेबिट साइडला जाणार. आणि दुसरा इफेक्ट मित्रांनो याचा दुसरा इफेक्ट जाणार. कुठे जाईल हो याचा दुसरा इफेक्ट? देणं बाकी आहे बॅलन्स शीटच्या. यास लायबिलिटीज साइड. बॅलन्स शीट लायबिलिटीज साइड. बॅलन्स शीट लायबिलिटीज साइड. पुढची ऍडजस्टमेंट आहे इन्शुरन्स प्रीमियम. बट काय म्हणते पेड अप टू 30th जून. आपलं इयर कधी संपत हो? सांगा बाळांनो आपलं इयर कधी संपत? 31 मार्चला. आणि यांनी इन्शुरन्स कधीपर्यंत दिले? 30 जून. म्हणजे किती महिने समोर जाते? 3 महिने पुढच्या वर्षाचं सुद्धा आताच देऊन ठेवले. जर नेक्स्ट इयरचा खर्च याच वर्षी दिला तर त्याला काय म्हटलं जातं? येस, प्रीपेड एक्सपेन्सेस. चला तर मग प्रीपेडचे 2 इफेक्ट बघूयात आपण.
पहिला इफेक्ट जाईल मित्रांनो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. कोणत्या साइडला जाणार? डेबिट साइडला. आणि दुसरा इफेक्ट जाणार प्रीपेडचा दुसरा इफेक्ट कुठे जातो बाळांनो? बॅलन्स शीट. कुठे जाणार? बॅलन्स शीट. कोणती साइड? असेट साइड. बॅलन्स शीटच्या कोणत्या साइडला जाणार? असेट साइडला याचा पुढचा इफेक्ट जाणार. नेक्स्ट आहे ऍडव्हर्टाइजमेंट. ब्रॅकेट काय म्हणते? फॉर 2 इयर्स. म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंटचे पैसे एकदाच 2 वर्षाचे देऊन टाकतात मित्रांनो. 2 वर्षाचे पैसे काय केलेले आहेत? एकदाच पेड केलेले आहेत. मग आपल्याला अकाउंटिंग फक्त 2 वर्षाचा खर्च एकदाच दाखवायला अलाउ करेल का? नाही. अकाउंटिंग पिरियड कन्सेप्ट काय म्हणते? एक्सपेन्सेस फ्रॉम दी 1 एप्रिल टू 31 मार्च म्हणजे बिलॉंगिंग टू 12 मंथ्स एवढेच आपल्याला या वर्षी दाखवता येतील. मग पुढच्या वर्षीचे मायनस करून टाकावे लागतील. चला मग याचे सुद्धा आपल्याला किती इफेक्ट द्यावे लागतील? 2 इफेक्ट द्यावे लागतील. पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. पहिला इफेक्ट जाईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कोणती साइड? डेबिट साइड. आणि प्रीपेडचा दुसरा इफेक्ट कुठे जातो? बॅलन्स शीट. कुठे जातो? बॅलन्स शीट. कोणत्या साइडला जाणार? असेट साइडला. कुठे जाईल? असेट साइडला. चला एक लास्ट मध्ये रिव्हिजन करून घेऊयात आपण आता. आपल्या पूर्ण ऍडजस्टमेंट संपलेल्या आहेत. टोटल मित्रांनो आपण 28 प्लस 5 टोटल 33 ऍडजस्टमेंट बघितले आहेत इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट. एकदा शॉर्टकट मध्ये आपण याचं रिव्हिजन बघूयात आता. बघा 10% बँक लोन आपल्याला कुठे दाखवायचं? याचा पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कोणत्या साईडला? डेबिट साईडला. मग डेबिट साईडला याला काय करायचं? इंटरेस्ट ऑन बँक लोन म्हणून जी अमाऊंट असेल तुमची दाखवून टाका. दुसरा इफेक्ट कुठे जाईल? बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला याला ऍड करायचं. कशामध्ये ऍड करायचं? बँक लोन मध्ये ऍड करायचं. ऍड टू बँक लोन. कशामध्ये ऍड करणार मित्रांनो? याला आपण बँक लोन मध्ये ऍड करणार. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट. पहिला इफेक्ट कुठे दाखवायचा? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला दाखवायचा. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या कुठे दाखवायचा? असेट साइडला. असेट साइडला मित्रांनो याला ऍड करायचं. कशामध्ये ऍड करायचं? ऍड टू इन्व्हेस्टमेंट. कशामध्ये ऍड करणार मित्रांनो आपण याला? इन्व्हेस्टमेंट्स मध्ये ऍड करणार. चला पुढे जाऊयात. रेंट पेड फॉर. काय म्हणते? आपण वर्षभराची किराया दिला नाही, अजून किती महिन्याचा देणं बाकी आहे? 2 महिन्याचा देणं बाकी आहे. तर मग याचा पहिला इफेक्ट कुठे जाणार मित्रांनो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला काय करायचं? याला रेंट मध्ये ऍड करायचं आउटस्टँडिंग. ऍड टू रेंट. कशामध्ये ऍड करणार आपण? रेंट मध्ये ऍड करणार. आणि दुसरा इफेक्ट कुठे टाकणार? बॅलन्स शीटच्या असेट साइडला. असेट साइडला काय दाखवणार आपण? आउटस्टँडिंग रेंट म्हणून दाखवणार. बॅलन्स शीटच्या असेट साइडला आउटस्टँडिंग रेंट म्हणून आपण याला दाखवणार. चला पुढे जाऊयात आता. इन्शुरन्स प्रीमियम काय म्हणते? पेड अप टू 30th जून. म्हणजे आपण 3 महिन्याचं पुढचं इन्शुरन्सचे पैसे आताच देऊन ठेवले. प्रीपेड आहे. हे काय आहे मित्रांनो? यस प्रीपेड आहे. जसं की हे काय होतं तुमचं? आउटस्टँडिंग होतं. तसं इन्शुरन्स काय आहे? प्रीपेड आहे. ओके. प्रीपेडचे 2 इफेक्ट देणार आहोत आपण. पहिला इफेक्ट देणार आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. प्रीपेड नेहमी मायनस केलं जातं. डिडक्ट फ्रॉम इन्शुरन्स. जे काही तुम्ही इन्शुरन्सचे पैसे दिले त्याच्यातून काय होणार? ते मायनस होणार. आणि दुसरा इफेक्ट असेट साइडला काय दाखवणार आपण? आउटस्टँडिंग इन्शुरन्स म्हणून दाखवणार. पुढची ही सुद्धा ऍडजस्टमेंट आपण 2 वर्षाचे पैसे एकदा दिलेत म्हणजे पुढच्या वर्षीचे पैसे आपण आताच देतोय म्हणजे हे सुद्धा प्रीपेड आहे. प्रीपेडचा पहिला इफेक्ट कुठे जातोय? पी&एलच्या डेबिटला. मायनस करणार प्रीपेड आपण. डिडक्ट फ्रॉम ऍडव्हर्टाइजमेंट. जे काही तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंटचा यावर्षी खर्च दाखवला होता त्याच्यामधून आपण प्रीपेड काय करणार? मायनस करणार. आणि प्रीपेडचा दुसरा इफेक्ट दाखवणार बॅलन्स शीटच्या कुठे? असेट साइडला. राहतील मित्रांनो एवढे ऍडजस्टमेंट लक्षात? एकदा का तुम्ही एवढ्या
33 ऍडजस्टमेंट प्रॉपरली लक्षात ठेवल्या, तुमच्या नोटबुक मध्ये प्रॉपरली राईट डाऊन करून ठेवलेल्या असतील, तर फायनल अकाउंट मध्ये तुम्हाला कुठेच अडचण येणार नाही. तुमचे 11th पासून तुमच्या सीए फायनल पर्यंत तुम्हाला ही प्रत्येक ऍडजस्टमेंट कामाला येणारी आहे. चला तर मग आपण आता या ऍडजस्टमेंट सोबत इथेच थांबणार आहोत. हॅव अ नाईस डे. बाय बाय.